नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज सकाळचा नाश्ता करून आम्ही निघालो आहोत तुळापूरला, जे की संभाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे। तुळापूर हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे। तुळापूर गावाचे मूळ नाव डांगरगाव होते। शहाजीराजे यांनी आदिलशाही मंत्री मुरारपंत यांना हत्तीच्या वजनाइतके चांदी दान करण्यासाठी होडीचा वापर करून हत्तीचे वजन केले, तेव्हा त्याचे नाव तुळापूर असे ठेवण्यात आले। तर आता आलो आहोत आम्ही तुळापूरला, जे की छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ म्हणून ओळखले जाते। तिथे गेल्यानंतर या बुक स्टॉलवर नजर पडली, जिथे की विविध प्रकारच्या कादंबऱ्या विकण्यासाठी होत्या। तिथूनच पुढे गेल्यानंतर गावातला रानमेवा दिसला, ज्यामध्ये अननस, पेरू, बोर, टोमॅटो आणि चिंचा होत्या। इथे आम्हीही थोडीफार भाजी खरेदी केली, कारण की गावची भाजी असल्यामुळे फ्रेश आणि टवटवीत दिसत होती। खेडेगाव असल्यामुळे इथे चिंचा, कवठ, बोर अगदी फ्रेश भेटत होते आणि पर्यटकांनाही चांगली भुरळ पाडत होते। तिथूनच थोडे पुढे गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचे मित्र कवी कलश यांची समाधीस्थान आहे। तिथले दर्शन घेऊन आम्ही पुढे आलो छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थानाकडे, जिथे आम्ही नतमस्तक झालो। छत्रपती संभाजी महाराज यांच्या मागच्या बाजूला महाराणी येसूबाई यांचाही फोटो होता। हा आहे भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम। 1689 मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी कैद करून अत्यंत छळ करून हत्या केली होती, म्हणून या स्थळाचे नाव बलिदान स्थळ असे म्हणले जाते। छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सांभाळली। ते एक पराक्रमी योद्धे, कुशल प्रशासक आणि विद्वान होते। औरंगजेबाने त्यांना 40 दिवस खूप यातना दिल्या, पण छत्रपती संभाजी महाराज यांनी मोडेल पण वाकणार नाही या म्हणीप्रमाणे त्याच्यापुढे हार पत्करलीच नाही आणि शेवटी स्वराज्यासाठी प्राणार्पण केले। तिथूनच पुढे संगमेश्वराचे मंदिर आहे, जे की शिवकालीन मंदिर असून याची रचना हेंबाडपंथी आहे। त्रिवेणी संगमावर बसलेले असे हे अत्यंत प्राचीन शिवकालीन मंदिर आहे। मंदिरातूनच पुढे त्रिवेणी संगमाकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे। आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेला त्याग हा सदैव स्मरणात राहील असाच आहे। आपणही आपल्या पुढच्या पिढीला येथे अवश्य भेट देण्यासाठी घेऊन यावे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुढे नतमस्तक होऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। तर मंडळी, कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।